आज मी बघणार आहे आपण पाणीपुरी विकून दिवसाला किती पैसे कमवू शकतो। पाणीपुरी विकायची म्हणल्यावर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी गाडी लावणं खूप महत्वाचं राहतं, म्हणून आम्ही ज्या ठिकाणी जास्त माणसं येते आणि गर्दी होती त्या ठिकाणावर गाडी लावली। आणि अभय पवारनी कधी घरी चहा सुद्धा करून नाही पाहिला, त्याला पाणीपुरी काय बनवता येणार, म्हणून सगळ्यात आधी आपण ना दादांकडून पाणीपुरी बनवायचं शिकलो। आणि तेवढ्याच आपल्याकडे ना आपला पहिलं कस्टमर सुद्धा आलं होतं। आणि चला तर तुम्हाला ना आमच्या पाणीपुरीचे रेट पण दाखवून देतो। आपली गाडी एकदम योग्य लोकेशनवर होती, म्हणून आपल्याकडे चांगली गर्दी पण होती। आणि अभय पवार कोणतीही गोष्ट लय फास्ट शिकवतो, म्हणून आपण पाणीपुरी बनवायचं पण चांगलं शिकलो होतो। आपल्याकडे झालेली गर्दी पाहून आपल्याकडे अजून गर्दी येत होती आणि आपण त्याला मस्त पैकी पाणीपुरी खाऊ घालीत होतो। आम्ही आमचा पाणीपुरी स्टॉल 5 वाजता लावला होता आणि जवळपास आता ना 5:45 वाजले होते। तेवढ्यात पावसाने थोडी हजेरी लावली, आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला आणि पुन्हा आमचं काम सुरू केलं। आणि तेवढ्यात म्हणलं मी बनवलेली पाणीपुरी खोंब पाहिली, म्हणलं आपला नादच नाही करायचा। आता चांगला अंधार पण पडला होता तरी सुद्धा आपल्या स्टॉलवर ग्राहक येतच होते। आमचा कांदा टोमॅटो संपला होता म्हणून आम्हाला ते पुन्हा कापावं लागलं। आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असला तर अभय पवारला आता लगेच फॉलो करून टाका। आता फायनली रात्रीचे 10 वाजून गेलते आणि आमच्याकडला कांदा वगैरे सगळं संपलेलं होतं। आता आम्ही 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत 5 तासांमध्ये 50 प्लेट ओली भेळ आणि 100 प्लेट पाणीपुरी विकल्या होत्या। आणि एक प्लेट ओली भेळची किंमत 40 रुपये होती आणि पाणीपुरी प्लेटची किंमत 30 रुपये होती। आणि आम्हाला पाणीपुरी आणि त्याला बनवायचा साहित्याचा खर्च 2000 रुपये आलता। तर चला मग कमेंट मध्ये आम्ही 5 तासांमध्ये टोटल किती प्रॉफिट कमावला हे नक्की सांगून जा। आणि अभय पवारला फॉलो करून हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करायचा अजिबात विसरू नका।